झी 24 तास एक पाऊल पुढे. उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयानं मोठ्या प्रमाणात विध्वंस केला. किती प्रमाणात मनुष्यहानी झाली याचा अंदाज लावणं सध्या तरी शक्य नाही. मात्र या महाप्रलयानं देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चारधाम तीर्थस्थळांचं मोठं नुकसान झालंय. शेकडोंचे प्राण गेले, मालमत्तेचं नुकसान झालं, तसंच लाखो लोकांच्या श्रद्धेलाही धक्का लागलाय. निसर्गानं तांडव केलं असलं तरी लोकांचा ईश्वरावरची श्रद्धा जराही कमी झाली नाही. पण सुरुवातीला आपण पाहणार आहोत चारधामपैकी गंगोत्री आणि यमुनोत्रीची परिस्थिती. उत्तराखंडमध्ये गेल्या रविवारी आलेल्या महाप्रलयानं सगळं काही उद्ध्वस्त केलं. महाप्रलयाच्या तडाख्यातून चारधामही सुटू शकलं नाही. चारधामची यात्रा करण्यासाठी येणारे भाविक आपल्या यात्रेची सुरुवात यमुनोत्रीपासून करतात आणि नंतर गंगोत्रीमध्ये गंगा मातेचा आशीर्वाद घेत गंगेमध्ये स्नान करतात. गंगेत स्नान केल्यास पापापासून मुक्ती मिळते अशी लोकांची श्रद्धा आहे. पण यापुढे इथं चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण महाप्रलय येऊन 7 दिवस उलटले तरी आजही हजारो लोक या परिसरात अडकलेले आहेत. उत्तर काशी ते गंगोत्री या दरम्यान असलेला राजमार्ग अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. हा राजमार्ग 8 ठिकाणी खचला आहे. तसंच यमुनोत्री राजमार्गही काही ठिकाणी खचला असल्यानं त्यावरही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे इथे अडकलेले लोक पायी बडकोटकडे जात आहेत. या परिसरात आजही 2,500 लोक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. अडकलेल्या लोकांना इथून बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाते. आजारी लोकांना जॉली ग्रँटमध्ये हलवण्यात येत आहे. महाप्रलयाला आठवडा उलटून गेला तरी प्रशासनाला उत्तर काशी ते गंगोत्री दरम्यान तसंच बडकोट ते यमुनोत्री दरम्यान अडकलेल्यांपर्यंत पोहोचण्यात यश आलेलं नाही. भागीरथी हटीच्या हस्ती गावाचा जगाशी संपर्कच तुटलाय. इथं अडकलेल्या लोकांचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल आहेत. मिळेल त्यावर गुजराण करण्याची वेळ अडकलेल्या लोकांवर आली आहे. पण असं असलं तरी लोकांची श्रद्धा जराही कमी झाली नाही. यंदा नाही तर पुढच्या वर्षी चारधाम यात्रा करण्याचा अनेकांचा मानस आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, गंगोत्री. प्रलयापुढे झुकली नाही भाविकांची श्रद्धा असंच म्हणावं लागेल. चारधाममध्ये गंगोत्री हे दुसरं धाम म्हणून ओळखलं जातं. उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यात भागीरथी नदीच्या काठावर हिमालय पर्वतरांगांमध्ये तब्बल 31,000 मीटर उंचीवर हे तीर्थस्थळ वसलंय. हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असलेल्या गंगा नदी ही याच ठिकाणी धर्तीवर अवतीर्ण झाली आहे. केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक गंगेच्या दर्शनासाठी इथे येतात. गंगेविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. तसंच पुराण आणि धार्मिक ग्रंथांमध्येही गंगेचा उल्लेख आढळतो. पर्वतांचा राजा हिमवान याची गंगा ही मुलगी असून जो गंगेत स्नान करतो तो पवित्र होतो अशी हिंदूंची श्रद्धा आहे. भगवान विष्णूच्या पायातून गंगा निघते, त्यामुळे तिला विष्णुपती म्हटलं जातं. ही गंगा नदी जमिनीवरती आणल्याचा उल्लेख म्हणजे स्वर्गामधून त्या ठिकाणी हिमालयामध्ये आणलं. भगीरथाने पुन्हा भगवान शिवाची आराधना केली आणि शिवानी त्या ठिकाणी वरदान भगीरथाला दिलं की लोककल्याणाकरता ही गंगा मी माझ्या जटेमध्ये धारण करेल. राजा भगीरथाच्या कठोर तपस्येनंतर गंगा शंकराच्या जटेतून निघाली आणि ती पृथ्वीवर प्रवाहित झाली. गंगेच्या या पवित्र प्रवाहाला भगीरथी नावानंही ओळखलं जातं. या परिसरात एक मंदिर असून ते 18व्या शतकात बांधण्यात आलंय.
महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी याच गंगोत्रीमध्ये देवयज्ञ केला होता. थंडीत हा संपूर्ण परिसर बर्फाच्छादित असतो. त्यामुळेच दिवाळीनंतर गंगोत्री धाम पुढच्या 6 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येतं. मे महिन्यात ते पुन्हा उघडण्यात येतं. या मंदिरात पूजा तसंच देखभालीचं काम सेनवाल कुटुंबाकडून केलं जातं. गंगोत्रीमध्ये 19 किलोमीटर अंतरावर गोमुख असून ते गंगेचं उगमस्थान मानलं जातं. सूर्यवंशी राजा भगीरथाच्या तपस्येमुळे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरित झालेल्या गंगेच्या दर्शनासाठी आजही लाखो भाविक दरवर्षी इथं येत असतात. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. गंगोत्री तीर्थस्थळाचं काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेतलं. सगळ्यांची श्रद्धा असलेली गंगा नदी इथंच अवतीर्ण झाली होती. भागीरथी नदीवर असलेलं हे तीर्थस्थान आहे. आता वळूया आपण यमुनोत्रीकडे. उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला, डोंगर खचले, घरं आणि कुटुंब उद्ध्वस्त झाली. मात्र लोकांची श्रद्धा जराही कमी झाली नाही. महाप्रलयामुळे गंगोत्री आणि यमुनोत्रीची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. पण आजही यमुना आणि गंगेचं दर्शन करणाऱ्यांची इच्छा कायम आहे. उत्तराखंडमधील यमुना नदीवर यमुनोत्री हे तीर्थस्थळ वसलं असून गढवाल परिसरात ते 4,421 मीटर उंचीवर आहे. खरं तर यमुना नदीचं उगमस्थान हे 20,955 फूट उंचावर यमुनोत्री ग्लेशियरमध्ये आहे. हे ग्लेशियर हिमालयातील बंदरपूछ कड्याजवळ आहे. गंगा आणि यमुना अशा 2 नद्यांचं उगमस्थान हे हिमालयामध्ये आहे आणि म्हणून या 4 ठिकाणी भाविक लोक जातात. त्यांच्या काही श्रद्धा ज्या आहेत त्या श्रद्धा त्यांना घेऊन जातात. यमुना नदीच्या तीरावर यमुनेचं मंदिर आहे. हे मंदिर टिहरी गढवालचा राजा प्रतापशहानं बांधलंय. यमुनेच्या मंदिरात असलेली मूर्ती ही काळ्या पाषाणातून तयार करण्यात आली आहे. या मंदिराजवळच गरम पाण्याचे कुंड आहेत. त्याला सूर्यकुंड असं म्हटलं जातं. या सूर्यकुंडाजवळच दिव्यशिला असून यमुना देवीच्या पूजेपूर्वी दिव्यशिलेची पूजा केली जाते. या यमुनोत्री मंदिराचा पुजारी जवळच असलेल्या खरसाली गावचा रहिवासी आहे. या मंदिरात पूजा करण्याचा अधिकार त्यांच्याकडेच आहे. असित मुनीचा आश्रमही याच ठिकाणी असल्याचं सांगितलं जातं. याच नदीत रोज आंघोळ करून ते पूजा करत असत. यमुना केवळ एक नदीच नाही तर ती एक देवी आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथानुसार यमुना ही सूर्यदेवाची मुलगी असून यमदेव आणि शनीची बहीण आहे. यमुनेला भारतीय संस्कृतीत मोठं महत्त्व असून तिला मातेचा दर्जा देण्यात आलाय. प्राचीन भारतीय संस्कृतीची ती ओळख मानली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. यमुना नदीच्या तीरावर वसलेल्या यमुनोत्री या तीर्थस्थळाचं वैशिष्ट्य काय, त्याचं महत्त्व काय ते आपण आता जाणून घेतलं. आता वळूया आपण केदारनाथ धामकडे. या महाप्रलयामुळे केदारनाथ धाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. मंदिराचं गाभारा गाळानं भरलाय, पण केदारनाथविषयी भक्तांच्या मनातील श्रद्धा जराही कमी झाली नाही. इतक्या मोठ्या विध्वंसानंतरही केदारनाथाची पूजा अर्चा सुरू आहे. उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाच्या तडाख्यातून केवळ मनुष्यच नाही, देवाचं मंदिरही सुटलं नाही. या महाप्रलयामुळे बद्रीनाथ आणि केदारनाथ या तीर्थस्थळांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे यंदा चारधाम यात्रा होणार नसल्याचं सरकारनं जाहीर केलंय. ही यात्रा पुन्हा कधी सुरू होणार हे आत्ताच सांगणं कठीण आहे. कारण या तीर्थस्थळांकडे जाणारे सगळे रस्ते खचलेत. त्यांच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. केदारनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे. मंदिर परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. मंदिर आणि गाभारा मात्र सुरक्षित आहे. या महाप्रलयानंतर मंदिरात पुन्हा पूजा सुरू झाली आहे. मात्र नेहमी भाविकांचा राबता असलेलं केदारनाथ मंदिर आज त्या महाप्रलयाची कहाणी सांगतंय. गेल्या आठवड्याभरापासून तुम्ही केदारनाथमधील त्या भीषण घटनेविषयी पाहत असाल, पण आता हळूहळू परिस्थिती बदलतीये. त्या महाप्रलयातून बचावलेले लोक तसंच जवळच्या गावातील पुजाऱ्यांनी पुन्हा केदारनाथाची पूजा अर्चा सुरू केली आहे.
देशभर पसरलेल्या शिवभक्तांना केदारनाथच्या दर्शनासाठी पुढचे 2 ते 3 वर्ष वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे, कारण त्या महाप्रलयानं सगळं काही उद्ध्वस्त केलंय. आजही हजारो लोक या देवभूमीत अडकून पडले. हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्यांना बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. केदारनाथमध्ये देवांचा देव महादेव विराजमान आहे. दरवर्षी लाखो भाविक इथं भगवान शंकराच्या दर्शनासाठी येतात. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये जवळपास 15,000 फूट उंचीवर भगवान शंकराचं ज्योतिर्लिंग आहे. त्यालाच केदारनाथ धाम म्हटलं जातं. मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेलं हे मंदिर आहे. चारधाम यात्रेमध्ये केदारनाथ हे 3ऱ्या क्रमांकाचं मानलं जातं. भगवान शंकराच्या या मंदिरापर्यंत पोहोचणं तसं कठीणच आहे. वाहनानं तिथं जाण्याची व्यवस्था नाही. शेवटचा 14 किलोमीटरचा टप्पा हा पायी, पालखी किंवा घोड्यावरून करावा लागतो. केदारनाथ जो आहे तो अत्यंत उंच ठिकाणी असं केदारनाथ आहे. शिव हा पाणीप्रिय आहे, शिव हा शांती आहे आणि त्यामुळे बर्फाच्छादित अशा या हिमालयामध्ये शिवाचं हे सर्वात उंच स्थान आहे. केदारनाथमधील भगवान शंकराचं हे शिवलिंग महाभारताच्या काळातील असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे पुराणात केदारनाथचा उल्लेख आढळतो. खरं तर हा परिसर 12 महिने बर्फाच्छादित असतो. थंडीत तर इथं बर्फाचं साम्राज्य असतं. पण दिवाळीनंतर भगवान शंकराची मूर्ती उकी मठात आणली जाते. महाभारतातील कौरव पांडव यांच्यात झालेल्या युद्धानंतर पांडवांना आपल्या पापातून मुक्ती हवी होती. त्यामुळे ते भगवान शंकराच्या दर्शनासाठी काशीला गेले. पण काशीत पोहोचल्यानंतर भोलेनाथ कैलास पर्वतात असल्याचं त्यांना समजलं. त्यामुळे पांडव हिमालयाच्या दिशेने निघाले. पण भगवान शंकर त्यांना दर्शन देऊ इच्छित नव्हते. त्यामुळेच भगवान शंकर केदारनाथमध्ये लुप्त झाले होते. पण पांडवही आपल्या निश्चयावर ठाम होते. महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय ते मागे जाणार नव्हते. भगवान शंकर ज्या ठिकाणी लपले होते ते ठिकाण आज गुप्त काशी म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणापासूनच पांडव पुढे निघाले आणि ते गौरी कुंडापर्यंत जाऊन पोहोचले. तोपर्यंत इथं भगवान शंकरानं बैलाचं रूप धारण केलं होतं. पण पांडवांनी त्यांना ओळखलं. त्यावेळी भीमानं आपलं विशाल रूप धारण केलं. त्यामुळे तिथं असलेले सगळे प्राणी तिथून निघून गेले. मात्र बैलाचं रूप धारण केलेले भगवान शंकर तिथून हलले नाहीत. त्यामुळे भीमानं त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी भोलेनाथ अंतर्ध्यान पावले. भीमाच्या हातात शेपूट आलं. त्यानं बैलाला खेचण्याचा प्रयत्न केला. पण भगवान शंकर निसटले. त्यावेळी शंकराचं मुख नेपाळमध्ये निघालं तर केदारनाथमध्ये त्यांची पाठ राहिली. याच ठिकाणी पांडवांना महादेवानं दर्शन दिलं होतं. तसंच ते शिळेच्या रूपात इथं विराजमान झाले. भगवान शंकराचं इथं येऊन दर्शन घेणाऱ्यांना पापापासून मुक्ती मिळते अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे. महादेव इथं शिळेच्या रूपात असून त्यावर गावरान तुपाचा लेप लावला जातो. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तब्बल 15,000 फूट उंचीवर वसलेलं केदारनाथ मंदिर आहे आणि या केदारनाथ मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतो असं शिवभक्तांची श्रद्धा आहे. आपण 4 धाम जे आहेत त्या 4 धामांचं वैशिष्ट्य काय, त्याचं महत्त्व काय, त्याचा वेध घेतोय. आता आपण वळूया बद्रीनाथकडे. बद्रीनाथचं दर्शन म्हणजे 4 धाम यात्रेचा शेवट आहे. अलकानंद नदीच्या काठावर हे मंदिर वसलं असून तिथं भगवान विष्णूचं मोठं मंदिर आहे. आपण मगाशी पाहिलं की गंगोत्री हे स्थान सुद्धा की ते बद्रीनाथाचं दर्शन म्हणजे 4 धाम यात्रेचा शेवट असतो. अलकानंद नदीच्या काठावर हे मंदिर वसलेलं आहे. 4 धाम यात्रेतील अखेरचं धाम म्हणजे बद्रीनाथ. बद्रीनाथच्या यात्रेमुळे केवळ पापातून मुक्तीच मिळते असं नाही, तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातूनही सुटका होते. बद्रीनाथला बद्रीनारायण मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. अलकनंदा नदीच्या काठावर हे मंदिर वसलंय. हे मंदिर भगवान विष्णूचं एक रूप मानलं जातं. भगवान विष्णू योग ध्यान मुद्रेत तपस्या करत असताना मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली. त्यामुळे भगवान विष्णू पूर्णपणे बर्फात बुडाले होते. त्यांची ती अवस्था पाहून लक्ष्मी मातेला दया आली आणि तिनं भगवान विष्णूंशेजारी जाऊन एका वृक्षाचं रूप धारण केलं. त्यामुळे भगवान विष्णूंची बर्फापासून सुटका झाली. तसंच ऊन पावसापासूनही भगवान विष्णूंचा बचाव झाला. अनेक वर्षांनी तपस्या संपल्यानंतर जेव्हा भगवान विष्णूंनी पाहिलं तेव्हा लक्ष्मी माता त्यांना पूर्णपणे बर्फानं झाकलेल्या अवस्थेत दिसली.
लक्ष्मी मातेची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की आजपासून इथं माझ्याबरोबरच लक्ष्मीचीही पूजा केली जाईल. बद्रीच्या रूपानं लक्ष्मीनं भगवान विष्णूंचा बर्फापासून बचाव केला होता. त्यामुळेच भगवान विष्णूला इथं बद्रीनाथ म्हटलं जातं. ज्या ठिकाणी भगवान बद्रीच्या रूपानं तप केला गेला त्या ठिकाणी आजही गरम पाण्याचे कुंड असून ते तप्त कुंड नावाने ओळखले जातात. मोसम कोणताही असला तरीही त्या कुंडातलं पाणी गरम असतं. बद्रीनाथ मधलं मंदिर अत्यंत आकर्षक आहे. गढवालच्या राजानं इथं मूर्तीची स्थापना केली होती. अनेक वेळा या मंदिराची डागडुजी करण्यात आली आहे. 17व्या शतकात गढवालच्या राजानं या मंदिराचा विस्तार केला. 1803 मध्ये आलेल्या मोठ्या भूकंपात मंदिराचं नुकसान झालं होतं. त्यावेळी जयपूरच्या राजानं त्याचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिराची उंची 50 फूट आहे. महाभारतातही बद्रीनाथचा उल्लेख आढळतो. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तर आपण चारधाम जी तीर्थस्थळ आहे त्या तीर्थस्थळांचा आपण वेध घेतला, त्यांचं वैशिष्ट्य जाणून घेतलं, त्यांचं महत्त्व जाणून घेतलं. चारधाममध्ये गंगोत्री हे दुसरं धाम म्हणून ओळखलं जातं. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात भागीरथी नदीच्या काठावर हिमालय पर्वतरांगांमध्ये 31,000 मीटर उंचीवर हे तीर्थस्थळ वसलंय. हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असलेली गंगा नदी याच ठिकाणी धर्तीवर अवतीर्ण झाली होती. केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक गंगेच्या दर्शनासाठी इथे येतात. तर उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला, डोंगर खचले, घरे आणि कुटुंब उद्ध्वस्त झाले, मात्र लोकांची श्रद्धा जराही कमी झाली नाही हेच यावरून दिसून येते. प्राईम वॉचमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.